नाही बरोबर आहे, बरोबर आहे. नाही आपण ते शोधायलाच हवं. म्हणजे आपल्याला या विषयावर बोलायलाच हवं. काय शोधतोस तू? हा नाही नाही, चालू दे चालू दे. तुझा जागतिक दर्जाचा कॉल चालू आहे ना, तू चालू दे. त्याच्यापेक्षा माझी शोधाशोध फार महत्वाची. आपण नीट बोलायचंच नाही असं ठरवलंयस का तू? अरे तू जर नीट वागायचं ठरव. यश, काहीतरी बोल ना. हॅलो. हो अरे या विषयावर काहीतरी बोलायला हवं असं म्हणालास आणि तू थांबलासच. काका सॉरी, ऍक्च्युली तो माझा मित्र जरा. तुमच्या मित्राचं राहू द्या हो. आपल्याला पुढे काय करायचंय ते बोला ना पटकन. एक तर तुम्ही थांबत थांबत बोलताय त्यामुळे माझं बीपी वाढतंय इकडे आणि मनातले प्रश्नही वाढतायत. आमचं तरी कुठे काय वेगळं आहे. यश, अरे तू काहीतरी सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे? आणि तू बोलायचं थांबलास ना की इथे आमचा जीव टांगणीला लागतोय रे. हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे ना. नुसत्या आयुष्याचा नाही, परीच्या भविष्याचा प्रश्न आहे. नेहाजींच्या पण. एक मिनिट. आता कोणीही काही बोलणार नाही, ओके? हे बघा, सगळ्यात आधी तर तुम्ही हे लक्षात घ्या की परांजपेंचा इंटरव्ह्यू परी घेणार आहे. ती परी आहे, तिच्या मनात आधीच स्वतःचे 1000 प्रश्न आहेत. त्यामुळे ती परांजपेंना इंटरव्ह्यू मध्ये भांडावून सोडणार या बाबतीत काही वादच नाहीये. ए फ्रेंड, मी पण सगळं ऐकते. अरे वा, तूही आहेसच का? चला, बरंच झालं. तर मग घेणार ना तू इंटरव्ह्यू? हो नक्की घेणार. गुड. पण हे बघ, आईला यातलं काही कळता कामा नाही, ओके? फ्रेंड, पण आईपासून काही लपवलं तर आई आपल्याला चिडते आणि धपाटे पण देते. नाही बरोबर आहे तुझं, मला पटतंय. पण काय आहे, आईसाठी हे सरप्राईज आहे ना. आणि सरप्राईज आपण कधी कोणाला सांगतो का? नाही. बस जाऊ दे, ठरलं तर मग आपण जे काही इंटरव्ह्यू वगैरे करणार आहोत ते आजच करणार, बरोबर? अगं पण आज रविवार आहे ना. अगो बाई, तुमच्या लक्षात आहे? नाही बघा काकू, आपण आजच करूया. मला माहिती आहे आज रविवार आहे, पण काही झालं तरी नेहा कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडणारच. हो ती बाहेर पडली की तुम्ही लगेच मला फोन करणार. हो हो. आणि परांजपे काकूंचा फोन आला की मी लगेच तुम्हाला कळवणार, तुम्ही तिकडे यायचं. येस, मी तयारच आहे. आणि परी तू इंटरव्ह्यू घेणार आहेस. हो मग. व्हेरी गुड. आता सगळ्यांना सगळं कळलंय. थोड्या वेळात भेटूया आपण, ओके? चलो, बाय बाय बाय. ही डायरी शोधत होतास? हो. काय या डायरीमध्ये? या डायरीमध्ये इथून पुढे तुझ्या चुकांची नोंद ठेवणार आहे मी. आता काय केलं? आता काय नाही, गेल्या 1 महिन्यात तू काय काय केलेलं आहेस, एवढ्या चुका केल्यास की त्या सगळ्या माझ्या डोक्यात राहणं काही शक्य नाही. म्हणून मग आता ही डायरी मी नोंद ठेवतो. करा चुका. यश, तुझा आता हा फोन कॉल ऐकत होतो मी. हा सगळा काय पोरखेळ मांडलाय रे तुम्ही? तुला पोरखेळ वाटत असला ना तरी माझ्यासाठी हे सोल्युशन आहे. कुणाच्या तरी आयुष्यावरचं एक कायम स्वरूपी सोल्युशन. परीने जर का परांजपेंना बाबा म्हणून स्वीकारलं ना तर नेहा परांजपेंशी लग्नासाठी तयार होईल. आणि एकदा का त्यांचं लग्न झालं की नेहाच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील. तिच्या घराचं टेन्शन जाईल, कदाचित तिला नोकरी करावी लागणार नाही. परीला वेळ देता येईल, परीच्या आयुष्यातली होणारी आबाळ वाचेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परी सारख्या निरागस, निष्पाप आणि गोड मुलीला परांजपे सारख्या शोले मधल्या सांबा सारख्या दिसणाऱ्या माणसाचा विनाकारण इंटरव्ह्यू घ्यायला लावायचा. ज्याचा रिझल्ट ऑलरेडी ठरलेला आहे. ही आजच्या दिवसातली पहिली मोठी आणि सगळ्यात गंभीर चूक आहे. याची नोंद झालेली आहे. करा काय गोंधळ घालायचा तो. अगं हे ऐकलंस का, परीची खाण्याची वेळ झाली आहे. अहो, मीच तुम्हाला आठवण केली आणि आता तुम्ही मलाच काय सांगताय? आता काय द्यायचंय ते सांगा. आता फ्रूट. हा, परी हे घे बाळा. काय ग, हे काय करतेस तू? काकू, माझ्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता. तिथे मला प्रश्न विचारले होते, सो मी पण न्यू फ्रेंडला प्रश्न विचारणार. काय काय विचारणार आहेस? तेच तर कळत नाहीये ना.
मग आता तुम्ही दोघं मिळून ठरवा आणि लिहून काढा. हा परी, अगं चल, तू इथे काय करतेस? चल पटकन, मला खूप काम आहे. चल पटकन. परी, तुझा अभ्यास पण घ्यायचा आहे. चल आधी घरी. आई थांब ना, आज मी खूप बिझी आहे. बिझी व्हायला एवढं काय काम करतेस तू? अगं तिला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना, म्हणून त्याची तयारी करते. इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? नाही नाही अगं, काय झालं सांगते तुला. हे बघ अगं, हा डबा बघ, हा खास परीसाठी बनवलाय काकांनी. पण काका काहीतरी इंटरव्ह्यू बद्दल बोलताय ना? अगं तू त्यांचं काय ऐकतेस? तू डबा बघ, परीचं पूर्णान्न असं नाव दिलंय त्याला. पण परी पण इंटरव्ह्यू बद्दल काहीतरी बोलली, हो ना परी? अगं ती पण तसलीच. तू तिचं टाइम टेबल बनवलं होतंस ना, ते काही आमच्या लक्षात राहत नाही, म्हणून काकांनी खास परीसाठी हा डबा बनवलाय. जरा बघ तरी एकदा. हे पा काका, छान बनवलाय डबा. सगळं चालं ना? चल ना, मी तुला घरातली कामं करायला मदत करते. चल. हो बाळा, एक मिनिट, पण जे सांगायला आली ते तर सांगू दे. चल ना आई. काकू, मी आज 4 वाजता बाहेर जाणार आहे. कुठे ग? माझ्या बजेटमध्ये बसेल त्या पैशात भाड्याने घर शोधते. आता हे काय नवीन? अहो काका, बँकेवाल्यांची बोलून बोलून आता मला कंटाळा आला. त्यांना जे करायचं ते करू दे. मी ठरवलंय आता मी भाड्याच्या घरात राहणार. अगं पण हा एवढा मोठा निर्णय तू आम्हाला न सांगताच घेतलास. एकदा सुद्धा आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला? अगं राहा ना इथेच, हा तेवढीच आम्हालाही सोबत. काका, आता मी डिसिजन घेतलाय आणि माझा हा निर्णय पक्का आहे. आता तू ठरवलंच असशील तर आम्ही तरी काय बोलणार ना. काकू, मी कुठे जास्त लांब जाणार आहे? इथे जवळपासच घर शोधते. येईन ना मग तुम्हाला त्रास द्यायला. पण आता या विषयावर चर्चा. चल परी, येते का? तू कशाला काळजी करतेस? आज एकदा त्या परांजपेचा इंटरव्ह्यू होऊन जाऊन दे, मग लवकरच नेहाचं लग्न होणार आणि तिच्या घराचा प्रश्न चुटकी सरशी सुटणार आहे. बघ मी सांगतो तुला. अगो बाई, एवढं तुम्ही न विसरता बोललात तर तसंच घडू देत. मी सुद्धा देवाला पावशेर पेढे ठेवीन. तसंच घडणार. पोरीने ना डोक्याला ताप दिलाय. वय काय, बोलते काय, फुकट लाडावून ठेवलाय. सरळ माझ्याकडे बोट दाखवून हा माझा नवीन बाबा असं म्हणून मोकळं व्हायचं. काय तर म्हणे इंटरव्ह्यू घ्यायचा. घे घे बाई, घे एकदाचा, घे इंटरव्ह्यू. हा परांजपे, लाईटली घेऊ नका. एखाद्या सराईत वकिलासारखा तिने भलताच प्रश्न विचारला तर झाली ना पंचायत. या सगळ्या प्रकाराचा केस स्टडी म्हणून विचार केल्यानंतर काय लक्षात येतं? हा, तीच महत्वाची साक्षीदार आहे. मग आता परांजपेंचा नियम क्रमांक 1 काय सांगतो? साक्ष देण्याच्या आधी साक्षीदाराला पुढा. अहो, परांजपेंचा फोन आहे. अगं मग घे की, बोल त्यांच्याशी. हा बोला परांजपे. कशा आहात काकू? आता मला काय झालंय? तसं नाही हो, तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात, त्याच्यामुळे तुम्ही फक्त बरे आहोत एवढं जरी म्हटलं तरी मनाला फार बरं वाटतं. किती आत्मीयतेने बोलता हो तुम्ही. आपल्या माणसांबद्दलच आत्मीयता असते ना. तुम्ही झालात, काका झाले, नेहाजी झाल्या, परी. अरे हो, परीवरनं आठवलं, परी आता माझा इंटरव्ह्यू घेणार आहे नाही का? हो, तसंच तर ठरलंय ना आपलं. काय वाटतं तुम्हाला साधारण काय विचारेल ती? अहो, तुम्हाला काय टेन्शन वगैरे आलंय की काय तिच्या इंटरव्ह्यूचं? टेन्शन असं नाही, तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलं किती निरागस असतात.
आणि तुमची परी म्हणजे परीबद्दल काही बोलायलाच नको. अगदी गुणी पोर आहे ती. तुम्हीच जास्त ओळखता ना परीला, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. म्हणजे अंदाजे काय विचारेल? अहो काळजी करू नका हो. ती काही बोर्डाच्या परीक्षेतले प्रश्न विचारणार नाहीये तुम्हाला. फार तर काय माझे लाड कराल ना, फिरायला न्याल ना, आईचं सगळं ऐकायला ना वगैरे असंच काहीतरी विचारेल. बस बस नाही, मला माहिती होतं असंच काहीतरी विचारेल ती, पण उगाच त्या 2 प्रश्नांकरता आयुष्यभराचं नुकसान नको, तिच्याही आणि नेहाजींच्याही. बरोबर आहे तुमचं. सगळं काही तुमच्या मनासारखं व्हावं अशीच आमची इच्छा आहे. आणि त्यांना म्हणाव, जर तुम्हाला एखादा प्रश्न अडला आम्ही तिथेच असणार आहोत, आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला. हा बस 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 हेच 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 बस चल. बरं मी ठेवतो फोन, क्लायंट आले. हो हो. खुर्चीत बसल्यानंतर सुद्धा किती सॉफ्ट वाटतं ना. मुलायम, मस्त. नेहाजी, आपलं लग्न झालं ना की या पोरीला मी हॉस्टेलवरच पाठवून देणार. माझा इंटरव्ह्यू घेते. एवढीशी टिचभर पोरगी का टिचकीत उडवून देईन ना, पत्ता नाही लागणार. वहिनी, वहिनी, शेफालीचा नंबर मिळाला ना? तुमचं बोलणं झालं ना तिच्याशी? नंबर बरोबर होता ना? डोक्यावर पडलीस का? काय झालं वहिनी? मी तुला म्हणाले की मी तिच्याशी बोलले, म्हणजे तो नंबर बरोबर होता. करेक्ट ना? हो, पण काय ना वहिनी, की तुम्हीच नेहमी म्हणता ना की मी कोणतंच काम धडपणे करत नाही, पण हे काम मात्र मी चोखपणे केलंय. हा वहिनी, मग मी काय करू? आरती ओवाळ का जाहीर सत्कार करू तुझा? तसं नाहीये वहिनी. खायचं निघतच होते बहिणी, पण आता जर का एवढ्या मेहनतीने मी हे जर काम केलंय, तुम्ही त्याबद्दल मला जरा. आलं होतं माझ्या लक्षात, तुझा पाय घुटमळत होता ना इथे आणि हातही घुटमळत होता, तेव्हा लक्षात आलं माझ्या. पण कसं आहे मिथिला, माणसाने पैसे कमवायचे असतील ना तर एकतर त्याने मेहनत करायला हवी किंवा स्वतःचं डोकं वापरायला हवं, बरोबर की नाही? पण अनफॉर्च्युनेटली तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी. पण तरी आपण असं समजू की तू खूप मेहनतीने आणि कष्टाने शेफालीचा नंबर मला मिळवून दिलास आणि त्या नंबरमुळेच मी शेफालीशी बोलू शकतो. आता फक्त ती माझ्या किती कामाची हे एकदा मला कळलं ना की तुला तुझा मोबदला नक्की मिळणार. पण मी काय म्हणते की त्याआधी थोडे 1 रुपयाही मिळणार नाही. खायचं. परांजपे मी आले. आलात? हो हो, म्हणजे काय, तुमचा एवढा समोरून फोन आला म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे ना. आता तुम्हाला काय बोलायचं ना ते पटकन बोलून टाका, कारण मलाही तुमच्याशी काही बोलायचंय. मला कशाबद्दल बोलायचंय? गुरुदक्षिणा. अहो मी तुमच्यासाठी काय काय करते, तुम्ही मला गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. हात पुढे करा. लगेच? शपथ, मला खूप आनंद झाला. द्या द्या. अहो गुरुदक्षिणा. नैवेद्य 100 ग्रॅम पेढे खास तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही मला पेढ्यावरच फुटवणार आहात? पेढे हे काय, 3च पेढे? 100 ग्रॅम मध्ये 3च येतात का? असतील.
मग मी आता करायचं तरी काय? तुम्ही काहीच करायचं नाहीये म्हणून हे पेढे आहेत. म्हणजे नेहाचा मित्र यश त्याने माझं काम मार्गी लावलंय. ते काय ती तुमची चिमणी, काय नाव तिचं? परी. परी. ती आज माझा इंटरव्ह्यू घेणार आहे. हा? आणि एकदा का तिने मला तिचा बाबा म्हणून सिलेक्ट केलं की विषय संपला. हा? त्या चिमणीला कसं गुंडाळायचं ते मला चांगलंच माहिती. माझ्यासाठी सोपा पेपर येतो. पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. सॉरी, सांगायचंय. आता मेहरबानी करून आमच्यामध्ये लुडबुड करू नका. ओ परांजपे, म्हणजे तुम्ही मला फुटवताय, पेड्यांवर फुटवताय तुम्ही मला. एक तर तुमच्या दोघांचं लग्न व्हावं ही माझी इच्छा होती आणि म्हणून मी किती प्रयत्न केले. परांजपे, माझा थोडा तरी विचार करा ना. करणार ना. 500 रुपये तरी द्या ना. 500 काय, मी तुम्हाला 1000 देणार आहे. वा 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 वा, मग द्या. लग्नाच्या वेळी आहेराच्या पाकिटातून. तुम्ही आता लवकर मला शुभेच्छा वगैरे द्या. माझं लग्न आहे ना. काय ऑल द बेस्ट बिल द बेस्ट काय म्हणतात ते म्हणा ना. काय काय शिकलात ना. थँक्यू थँक्यू. पण मी काही बोललेच नाहीये. थँक्यू काय? मी ऐकलं ना पण जे मला ऐकायचं होतं ते. ओ परांजपे. आयुष्यात कधीच कशाची इतकी वाट पाहायला लागली नाहीये मला. जे हवं होतं ते मिळवलं. कधी गोड बोलून तर कधी ओरबाडून, पण मिळवलं हे नक्की. पण या नेहा कामतला मिळवण्यासाठी खूप जास्त वाट पाहावी लागते मला. हरकत नाही, सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात. बस आता फार वेळ नाही वाट पाहावी लागेल. काय नाही म्हटलं 4 वाजत आलेत. नेहा जाईलच आता. फार वेळ नाही वाट पाहावी लागेल. हो